मधली सुट्टी. सुट्टीसोबत मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण आलो आहे ठाण्याच्या सावित्री देवी थिरानी विद्या मंदिरमध्ये. खरं तर 1 महिन्यापूर्वी अशी परिस्थिती होती की झोपता नाही, उठता नाही, खाता नाही, पिता नाही आणि तिकडे जाता नाही अभ्यास. बंद सारी बडबड, छातीमध्ये धडधड, पोटामध्ये गडबड, अभ्यास. आणि आता सध्या एकदम धमाल मूडमध्ये पुस्तकाच्या ढिगापुढे, परीक्षेच्या पलीकडे, उन्हाळ्याच्या उन्हामध्ये सुट्टी, वासतीला वाळाचा, पिकल्या पिकल्या आंब्याचा, गार गार कुल्फीचा सुट्टी. असा सुट्टीचा मूड असताना अचानक रिझल्टचा दिवस येतो. आणि खरं तर पुलंनी असं इतकं छान म्हणलंय की प्रेमपत्र आणि परीक्षेचा पेपर कधी जाहीरपणे कोणासमोर वाचू नये, कोणाला दाखवू नये. पण या शाळेमध्ये आज ओपन डे, त्यामुळे मला खूप एक्साइटमेंट आहे की आज इथे नक्की काय घडतं. या ओपन डेमध्ये आपण सगळे सहभागी होऊया. पालकांच्या हातात पेपर हे किती डेंजरस आहे असं करू नये खरं तर, पण आता काय त्या शाळेची पद्धत आहे. पण ही सॉलिड पद्धत आहे, कारण जे चांगले मार्क मिळालेली मुलं आहेत ते किती खुश आहेत. आता हा इथे प्रथमेश बसलाय तर हसतोय गालातल्या गालात. त्याला आपण विचारूया, काय प्रथमेश कसं वाटतंय तुला? आता खूप चांगलं वाटतंय. म्हणजे परीक्षेला जाताना जेवढं टेन्शन नाही तेवढं आता टेन्शन असायचं की म्हणजे बाबा आहेत बाजूला आणि मार्क कमी मिळाले तर. तुम्हाला कसं वाटतंय आज की त्याला एकदम चांगले मार्क आहेत? प्रथमेशला यावेळेला मार्क्स चांगले आहेत, 80% आहेत त्याला. पण ही पद्धत कशी वाटते की पेपर डायरेक्ट पालकांच्या हातात द्यायचा? ट्रान्सपरन्सी आहे, म्हणजे एकदम मिरर आहे हा, की त्याने काय केलं वर्षभरात, माझ्यासमोर अभ्यास करताना खोटं बोलला की खरं बोलला हे इथंच. पण हा मिरर काही लोकांना जरा भीतीदायक पण वाटत असेल. काय रे तुला कसं वाटतंय मित्रा? तुझं नाव काय सांगा? माझं नाव जय. हा, मग जय तुला कसं वाटतंय? ॲक्च्युली खूप भीती वाटते की वडिलांसमोर पेपर चेक करायचे वगैरे, तर कमी मार्क्स पडले असतील तर पुढच्या वेळी वडिलांना सांगायचं की पुढच्या परीक्षेत नक्कीच जास्त मार्क्स मांडू. पण जरी थोडेसे कमी मार्क मिळाले तरी ते काय चिडणार नाहीत? काय वाटतं, तुम्ही चिडाल का? सध्या मुलांना आपण चिडण्यापेक्षा मुलांना समजावून सांगण्याकडे माझा जास्त कल असतो. वा वा, टाळ्या, एकदा टाळ्या वाजवा या वाक्यासाठी. जयच्या बाबतीत तसं खरं सांगायचं तर याला प्रत्येक वेळी कमीच मार्क्स मिळत असतात. हा फक्त मला आश्वासन देत असतो की मी पुढच्या वेळी चांगले मार्क्स मिळवेन वगैरे, परंतु तसं काही तो करत नाही आहे खरं तर. पण मग जय तू आता हे आश्वासन पाळायला पाहिजे. पुढच्या वर्षीला 9वी आली. नक्कीच पळेल, नक्कीच. इकडे मला हा एक खूप लकी मुलगा दिसतोय, कारण त्याची आई वडील नाही तर त्याची बहीण इथे आलेली आहे, मोठी बहीण. त्यामुळे तो कूल दिसतोय की त्यात मला काही टेन्शन नाही. ते काय तो ताईला कसंही मॅनेज करू शकतो असं दिसतंय त्याच्या चेहऱ्यावर. काय रे? असं काय नाही, घरी गेलं ओरडा पडायचाच आहे असं ना. पडायचंच आहे. पण आता ती ओरडली का पेपर बघितल्या? थोडी ओरडली, कारण कमी मार्क्स आहेत. ह्याच्या आधी पण मला कमी मार्क्स पडलेले. ओरडलीस? असं काय, हे तू बरोबर नाही केलंस. तू का ओरडलीस? नाही, आता 10th आहे सो त्याला जास्ती स्टडी करायला पाहिजे. आणि असं बोलतात की 9th मध्ये जेवढे आहेत त्याच्यापेक्षा अप्रॉक्सिमेटली इक्वल 10th मध्ये पडतात. जर जास्त स्टडी केलं तर जास्त मार्क्स पडू शकतात तुला किती त्याला. होते का 9th मध्ये? 9th मध्ये मार्क याच्या एवढे होते का याच्यापेक्षा जास्त होते का कमी मला होते? 9th मध्ये जास्ती होते. म्हणून ती चुरू बोलते, कळलं ना? हा, म्हणून बोलते की 9 मध्ये जेवढे असतात तेवढे 10th मध्ये वगैरे. तो आता मला ना असं कोणीतरी खूप गंभीर बसेल अशी बोलायचंय, कारण हा विषय मला फार इंटरेस्टिंग वाटतोय. कसा वाटतोय रिझल्ट यावेळेचा? अपेक्षापेक्षा थोडे कमी आहेत. थोडे कमी आहेत, पण तू हिरमुसून जाऊ नको. आई बघ तुला आता, आई सांगेल बघ. काय वाटतं तुम्हाला? नाही, बरं आहेत त्या मानाने त्याचे मार्क वगैरे. हो ना, त्यांनी हिरमुसून जायचं कारण नाही ना? नाही. बघितलंस? अरे क्या बात आहे. आई असताना तुला कसली काळजी? आई म्हणते तुला हिरमुसून जाऊ नको, नेक्स्ट टाइम चांगले मिळतील. एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की प्रत्येक छोट्या मुलामध्ये आणि त्याच्या पालकांमध्ये एक चांगला अभिनेता दडलेला असतो, आणि तो अभिनेता दिसण्याची वेळ म्हणजे हे ओपन हाऊस असतं. कारण आता तुम्ही बघितलं तर सगळी मुलं रिलॅक्स दिसत आहेत, सगळे पालक हसरे दिसत आहेत की चालायचंच, थोडे कमी मार्क मिळायचेच. पण घरी गेल्यावर सगळ्यांचे चेहरे टँगटॅड आहे. पण या बाबतीत एक्सपर्ट ओपिनियन आपल्याला देऊ शकतात ते इथले टीचर मॅडम. नेहमी आम्ही ओपन हाऊस करतो आणि पालकांना आपल्या मुलांना जर चांगले मार्क मिळाले त्यांना खूपच आनंद होतो. असं तुम्हाला फील येत नाही ना की बाबा 2 बॉक्सरला समोरासमोर आणलं आणि शिट्टी वाजवली, आता बघा काय करायचं? नाही, असं नाही. असं नाही. आमचे पालकही खूप चांगले समंजस आणि मुलं सुद्धा चांगल्या संस्कारामध्ये वाढलेली असतात. आणि थिराणीचे संस्कार चांगले घेऊन ही मुलं बाहेर जातात. 3 cheers फॉर थिराणी हायस्कूल. चला, एकूणच हा ओपन डे मी खूप एन्जॉय केला, कारण मी लिहिलेले पेपरही नव्हते आणि माझ्या मुलांचेही पेपर नव्हते.
असं उत्तरपत्रिका घेऊन आपल्या आई वडिलांच्या शेजारी बसायचं आणि आपले मार्क बघायचे. खूप भीती वाटली मला बघून, अप्रूप वाटलं आणि एकूणच कमाल वाटली या शाळेची, या मुलांची आणि त्यांच्या पालकांची. काही काही वेळेला काही ना काही कारणामुळे आपल्याला परत आपल्या मूलभूत गोष्टींकडे जावं लागतं. तशीच गोष्ट या शाळेमध्ये झाली. कारण क्रिकेट खेळताना एकमेकांना बॉल जोरात लागतो, काचा फुटतात, म्हणून असं सांगितलं की तुम्ही गोट्या खेळा. आणि खरंच जो खेळ आता इतिहास जमा झाला असं वाटत असतानाच इथली सगळी मुलं आणि शिक्षक उत्तम पद्धतीने गोट्या खेळू शकतात. कुतूहलाची गोष्ट आहे. आजकाल फक्त डेकोरेशनमध्ये दिसतात या गोट्या, पण ही मुलं खूप छान खेळतात. मी प्रयत्न केला पण फारसं जमलं नाही. आता या मुलांशी बोलूया. मला याच्यातले नियम आणि हा खेळ कोण समजावून सांगेल, कारण मी पण खूप वर्षात खेळलो नाही आणि आपले प्रेक्षकही खूप वर्षात खेळले नसतील. इथे आपण पहिले उभं राहायचं, नंतर अशी गोटी कुठे या रेषेच्या या रेषेच्या पलीकडे, नंतर तिथून अशी एक गोटी फेकायची. जर ती गोटी रिंगणाच्या जवळ गेली ना आणि बाकीच्यांची त्या गोटीच्या मागे आल्या तर तो पहिला, जो जवळ असेल तो पहिला. मग जी गोटी मागे असेल, जवळ असेल आपल्या, त्या गोटीला मारणार. आणि जर त्याचा लागला तर तिथे 50 झाले. मग परत एकदा मारायचा, मग 60 होणार. मग 70 साठी आपण तिकडे जो खड्डा केलाय त्याला काय म्हणतात? गल म्हणतात. गल. हा. ओके. आणि त्याच्यात इफेक्टिव्हली गोटी गेली पाहिजे असा खेळ आहे का? बरोबर आहे ना? नेहमीप्रमाणे मुलांना असं वाटतं की मुलं जिंकणार, शिक्षकांना असं वाटतं शिक्षक जिंकणार. मला वाटतं आपण मुख्याध्यापिका मॅडमला विचार की कोण जिंकेल असं वाटतं. कारण त्या शेवटी काय त्यांचा इथे शब्द, शेवटचा शब्द त्यांचा आहे. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल? मुलंच जिंकतील मला तरी असं वाटतं. फार सत्यवचनी असल्यामुळे बहुतेक त्यांनी खरं खरं सांगितलं. पण आता बघूया, काही होऊ शकतं. आपण आता विद्यार्थिनीला एखादं विचारूया. छोट्या, तुला काय वाटतं कोण जिंकेल ग? शिक्षक. हाय, इक्वल सपोर्ट आहे, पण उलटा सपोर्ट आहे. बघितलं का, मुख्याध्यापिकांनी सांगितलं मुलं, मुलगी म्हणते शिक्षक. त्यामुळे बघूया. क्या बात आहे, क्या एकदा टाळ्या मुलांसाठी, कारण मुलं जिंकली आहेत. अतिशय धमाल आली आणि मुलं जिंकली आहेत. अभिनंदन. आणि एवढ्या सगळ्या टीम्स मधनं शिक्षक पण दुसरे आलेले आहेत. क्या बात आहे, वा वा.